नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे जलद आणि थेट निवारण व्हावे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या विशेष आदेशानुसार जिल्ह्यात दर आठवड्याला तक्रार निवारण दिन उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाअंतर्गत आज कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात नागरिकांनी विविध तक्रारी आणि समस्या थेट पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्वी थोरात यांच्या समोर मांडल्या. अनेक प्रकरणांमध्ये संबंधित नागरिकांना जागेवरच मार्गदर्शन करण्यात आले असून काही तक्रारींचे प्राथमिक निवारणही करण्यात आले. पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करून लोकांची समस्या तात्काळ सोडवण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले असून अशा तक्रार निवारण दिनामुळे सामान्य नागरिकांना थेट पोलिसांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होत असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली आहे. माननीय पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन सर तसेच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी सर यांच्या संकल्पनेतून आपल्या उपविभागामध्ये आज कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण सरांच्या जे काही संकल्पना आहे त्याच्यामध्ये आठवड्यातून 2 दिवस प्रत्येक पोलीस स्टेशनला ही तक्रार निवारण दिवस आयोजित केलेले आहेत. मेन उद्देश जो आहे की आता बरेच तक्रारदार असं की त्यांचं कदाचित पोलीस स्टेशनमध्ये समाधान होत नाही, मग त्यांना परत वरिष्ठ कार्यालयात यावं लागतं, SDPO कार्यालयात किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयात यावं लागतं. मग त्या ठिकाणाहून परत त्यांना याच ठिकाणी यावं लागतं ते त्यांचं काम करण्यासाठी. तो त्यांचा जो वेळ आहे किंवा ते हेळसांड जी होते ती टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येणार आणि जे काही तक्रारदार आहेत त्यांच्या जे काही अडीअडचणी आहेत, त्यांच्या जे तक्रारदार असतील, त्यांचे गैरअर्ज असतील किंवा आमचे जे चौकशी करणारे अधिकारी अंमलदार आहेत ते एकत्र बसून वगैरे त्याचा जो काही निर्णय आहे तो तात्काळ द्यायचा आहे. जेणेकरून जर एखादी बाब आमच्या विभागाची असेल तर तात्काळ त्यात गुन्हा नोंदवणे किंवा तपासाच्या बाबतीमध्ये असेल ते तपासाच्या गोष्टी करणे किंवा ते काही बरेच प्रकरणं जे असतात ते सिव्हिल म्हणजे दिवाणी स्वरूपाचे असतात, इतर विभागाचे असतात, तेव्हा तात्काळ त्यांना समजपत्र देणे आणि त्यांच्या जे काही समस्येचं निराकरण करून समाधान करणे हा मूळ उद्देश आहे. आता हे जे तक्रार निवारण दिवस आहे जोपर्यंत यात जे नागरिक आहेत येणार आहेत तोपर्यंत चालू राहणार आहे. त्याला साधारणतः आता आम्ही 20 अर्ज आमच्याकडे आलेले आहेत आणि बरेच लोक आता येत आहेत. जोपर्यंत लोक येणार आहेत तोपर्यंत आम्ही जास्तीत जास्त अर्ज यामध्ये आम्ही समाधान करणार आहे. साधारण आता ज्या आतापर्यंत ज्या तक्रारी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे काही NC आहेत किरकोळ स्वरूपाचे त्याच्यामध्ये पोलिसांना तपासाचा अधिकार नसतो. तपासाचा अधिकार नसल्यामुळे जो तक्रारदार आहे त्यांना वाटते पोलिसांनी काहीच केलेलं नाहीये. जो तक्रारदाराचा गैरसमज होतो की बाबा बाकी गुन्ह्यामध्ये पोलीस तपास करतात, आरोपी अटक करतात किंवा जे तपासाच्या पूर्ण प्रक्रिया करतात, परंतु ज्या काही NC असतात ते सामान्य नागरिकाला माहीत नसते की याच्यामध्ये पोलिसांना कोर्टाच्या परवानगीशिवाय किंवा कोर्टाच्या आदेशाशिवाय काही करता येत नाही. अशा बऱ्याच प्रकरणं आहेत. त्यांना समजावून सांगून जे काही समोरचे गैरअर्ज आहेत त्यांच्यावरती बॉन्ड घेऊन म्हणजे शांतता राखण्यासाठी, परत कौटुंबिक वादाचे पण बरेच विषय आहेत ते, आणि तिसरा जो महत्त्वाचा विषय आहे की फसवणुकीचे पण असे बरेच जे तक्रारी या अनुषंगाने येत आहेत. तिथे जो मागचा आम्ही तक्रार निवारण दिवस जो आयोजित केला होता त्या तक्रार निवारण एका दिवसामध्ये आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये 1000 तक्रारीचं म्हणजे आपण सोडवणूक केलेली होती. उपविभागामध्ये साधारणतः 350 तक्रारीची समक्ष सोडवणूक केलेली आहे. यावेळेस काय होतं की याच्यामुळे जे काही आपले अर्ज जे आहे तक्रारी आहेत ते कालांतराने याच्यामध्ये 1-2 महिन्यानंतर खूप कमी होतील आणि पोलीस दलावरती जो भार आहे अर्जाचा तो 100% याच्यामध्ये कमी होईल. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.